महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटल्यानंतर पुन्हा एकदा राऊतांनी दादा भुसेंना आव्हान दिलंय। जो शिवसैनिक निष्ठेने वागतो त्याबद्दल भुसेंच्या दाढीला आग का लागते असा टोला राऊतांनी भुसेंना लगावलाय। मालेगावात जाऊन भुसेंना आव्हानाची भाषा करण्यात आलेली आहे। संजय राऊत मालेगावात जाणार असल्याचं समजतंय। जो शिवसैनिक निष्ठेने वागतो त्याबद्दल भुसेंच्या दाढीला आग का लागते असा टोला राऊतांनी भुसेंना लगावलाय। सामनाचे संपादक आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊत हे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे पडसाद विधानसभेमध्ये उमटलेले आहेत। सर, दादा भुसेंनी थेट तुमच्यावर आरोप केले। त्यांनी म्हटलंय की त्यांनी जी मागणी केलेली आहे त्यांनी या संदर्भात जर गरज असेल त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। मी कशाला राजीनामा द्यायचा? राजीनामा त्यांनी द्यायला हवा। त्यांच्यावर ते आरोप आहेत भ्रष्टाचाराचे। शेतकरी त्यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरलेले आहेत। गिरणा ॲग्रो कंपनीज, शुगर कंपनीज या नावाखाली त्यांनी 175 कोटी 25 लाखावर शेअर्स गोळा केले, एवढे पैसे गोळा केले। आणि शेतकरी असं म्हणतात की त्यांच्या वेबसाईटवर फक्त साधारण 1.5 कोटी रुपयाचा हिशोब दिला आहे आणि फक्त 47 शेतकऱ्यांची नावं आहेत। 1 फेब्रुवारीपासून मालेगाव भागातला शेतकरी हा दादा भुसे यांच्या विरुद्ध आंदोलन करतो आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन निवेदनं देतोय तक्रारीची। हे काय मी सांगितलंय? अजिबात नाही। आम्ही खुलासा मागितला फक्त हे काय प्रकरण आहे। त्या खुलासा मागितल्यावरती दादा भुसेंच्या दाढीला एवढी आग लागण्याचं काही कारण नाही। पण खाई त्याला खाऊ खावे। पण सर, तुम्ही म्हणता की त्यांनी थेट असाही आरोप केला। त्यांनी म्हटलं तर तुम्ही मालेगावात येऊन दाखवा आम्हाला, आम्ही तुम्हाला पाहून घेऊ असं त्यांनी म्हटलं। जर त्यांनी माफी मागितली नाही तर? मालेगावला चाललोय मी उद्या जाणार ना, का नाही जाणार? मालेगावला जाणार, उद्धव ठाकरे यांची सभा होणार आणि उद्याच्या विधानसभेत दादा भुसे यांचा पराभव करणार। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। संजय राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन केलं। यावेळेला बोलताना त्यांनी संजय राऊत मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात अशी टीका केली आहे। यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी तर दादा भुसेंनी माफी मागावी आणि आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केली। त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललेलो नाही असं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलंय। तसंच आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले अशी टीकाही त्यांनी केली आहे। यावेळेला अडचणीत सापडलेल्या दादा भुसेंसाठी मंत्री शंभूराज देसाई धावून आले। जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत, या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी गद्दार बोलतात। आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा। दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा। अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात आणि हे आम्हाला शिकवतात। दादाजी भुसेंनी त्यांची भूमिका मांडत असताना यामध्ये राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या नावाचा इथं उल्लेख करण्याचा काडीचंही कारण नव्हतं। त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीने एकेरी उल्लेख करणं, तुम्ही पण बघता आदरणीय पवार साहेब 55 वर्ष समाजकारण राजकारण करतात। इव्हन नरेंद्र मोदी साहेबांनी देखील पवार साहेबांच्या बद्दल काय वक्तव्य काढलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि असं असताना दादाजी, तुमच्याकडनं तर ही अपेक्षा अजिबात नव्हती। तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेते बोलतात, तुम्ही त्याबद्दल तुमचे शब्द जे आहेत ते शब्द माघार घ्या, दिलगिरी व्यक्त करा। आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी मी काही वाईट बोललेलो नाही। त्यांची चाकरी करतात एवढा मी बोललेलो आहे। तत्राप आपलं जर सूचना असेल तर मी बोला अध्यक्ष महोदय,
माझी आपल्याला विनंती आहे, मी जर माननीय शरद पवार साहेबांच्या विषयी जर चुकीचं बोललेलो असेल, तुम्ही तपासून घ्या, तुम्ही योग्य तो निर्णय करा. मंत्री महोदय, पवार साहेबांच्या बद्दल आम्ही बोललो ना. पवार साहेबांच्या बद्दल सन्मान्य मंत्री महोदय आजही म्हणतायत अध्यक्षांनी तपासून घ्यावं. पवार साहेबांच्या बद्दल अनुद्गार हे सन्मान्य दादा भुसे यांनी काढलेले नाही. ठीक आहे. पण अध्यक्ष महोदय, आमच्याबद्दल कुणी काही बोलल हे या ठिकाणी आम्ही ठीक आहे. सहन करणार नाही. त्यामुळे हा जो महागद्दार आहे, ठीक आहे. जो आमच्या मतावर निवडून आलाय, त्याला निश्चितपणाने अशा पद्धतीने आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. पवार साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. पवार साहेबांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. एरवी गदारोळ आणि घोषणाबाजीवरनं तापलेल्या विधानसभेमध्ये आज चक्क लग्नाची चर्चा ऐकायला मिळाली. बच्चू कडूंनी विचारलेल्या प्रश्नावरनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट आदित्य ठाकरेंना मिश्किल चिमटा काढला आणि विधानसभेत एकच हशा पिकला. आणि आता आपण पाहतोय आमच्या गावची फिनले मिल झाली, बंद झाली. मग त्यांनी काय करावं आता? म्हणजे लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं, कोण जबाबदार आहे? तुम्ही तरी घेतली पाहिजे ना सरकारनं जबाबदारी. याच्यासाठी काही धोरण आखणार आहे का, हा मूळ प्रश्न आहे. साहेब, लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, तुटलं तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आपण जी सूचना केली आहे जरूर ती तपासून पाहता येईल. पहिल्यांदा तर माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं? तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे. माननीय, ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्या सोबत बसा? आदित्यजी, आधी लग्न कोंडाण्याचं नाही, कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय आहे. अनुभवातूनच बोलतोय. यानंतर पुढची महत्वाची बातमी बघूया. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्यामुळेच त्यांची भाषा बदलल्याचा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेचा राजकीय लव जिहाद झालेला आहे, राजकीय धर्मांतर झालेला आहे. बाळासाहेबांच्या मुलाचा अगर राजकीय लव जिहाद होत असेल, धर्मांतर होतोय म्हणून तो उद्धव ठाकरेचा चॅनल आणि भाषाच बदलली आहे. उद्धव ठाकरे यापुढे पण कधीही हिंदू समाजाला संरक्षण देऊ शकणार नाही. कारण ज्या माणसाचा धर्मांतर झाला असेल तो हिंदू समाजातच अगर राहिला नसेल तर तो काय हिंदू समाजाला संरक्षण आणि हे देणार? आता पण खेडच्या सभेच्या अगोदर काय आवाहन केलं त्यांनी? की मराठी मुसलमानांनी इथे यावं. म्हणजे तुम्हाला हिंदूंची आता यापुढे गरज नाहीये का? तुम्ही सांगून टाकता का माझ्या सभेला हिंदूंनी यावत नाही? बोगस मार्कशीट सादर करून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याच्या मुद्द्याचे पडसाद अधिवेशनात उमटलेत. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देऊन सुद्धा कारवाई झालेली नाही. तसंच चार्जशीट दाखल करताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी SIT स्थापन केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत उपअधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. या संदर्भात संबंधित जे DYSP आहेत आणि तपासी अधिकारी आहेत या दोघांनाही तात्काळ अकार्यकारी पदावर ट्रान्सफर करण्यात येईल. एक SIT तयार करून याच्या संदर्भात पुन्हा संपूर्ण चौकशी केली जाईल आणि निलंबित लगेच करण्यापेक्षा आता त्यांना अकार्यकारी पदावर काय आपण इथे निलंबित करतो, मग हिअरिंग दिलं नाही म्हणून ते कोर्टात जातात. त्यामुळे आता त्यांना अकार्यकारी पदावर आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर करू. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भात त्यांची चौकशी ही देखील 1 महिन्याच्या आत करण्याचे आदेश देण्यात येतील. जवळजवळ शेकडो विद्यार्थ्यांनी असं ऍडमिशन बोगस 12वीच्या मार्कशीटवर घेतला असताना या गुन्ह्याला संरक्षण देणाऱ्या
त्या पोलीस स्टेशनचा तपासी अधिकारी जो मालोजी देशमुख आहे, निलेश देशमुख अध्यक्ष महोदय तिथला डीवायएसपी आहे, यांनी या आरोपींना संरक्षण देण्याचं काम केलं. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या तपासामध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा एसपीने याची माहिती घेतली तेव्हा सुद्धा एक धक्कादायक टिप्पणी समोर आली. अध्यक्ष महोदय, यांना गुन्हेगार करणं आवश्यक होतं, यांच्यावर कारवाई करणं आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय, याचा तपास करणं आवश्यक होतं आणि जे मूळ साक्षीदार प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचाही जबाब घेतला नाही. अध्यक्ष महोदय, आणि या प्रक्रियेमध्ये यांना आरोपी करून अध्यक्ष महोदय ज्या पोलिसांनी, ज्या डीवायएसपी निलेश देशमुख असतील, मालोज देशमुख असतील, यांनी या गुन्हेगारांना संरक्षण दिलं, त्यांना सस्पेंड अध्यक्ष महोदय करून त्यांची एसआय पोलिसांची, या डीवायएसपीची आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय. सोसायट्यांना एनओसी देताना सरकारी अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. एसआरएचे निवासी अभियंता सानप यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केलाय. एसआरएचे निवासी अभियंता सानप एनओसी देण्यासाठी प्रत्येक सोसायटीकडे 1.5 कोटी रुपये मागत असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी केलाय. गृहनिर्माण मंत्र्यांनी या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे. एसआरएचे तिथले आरईसी म्हणजे रेसिडेन्सी चीफ इंजिनियर सानप नावाचे आहेत. त्यांनी प्रत्येक सोसायटीला 1.5 करोड रुपये मागितले. 1.5 करोड रुपये प्रत्येक सोसायटीला. तुम्हाला एनओसी पाहिजे ना, 1.5 करोड रुपये द्या. तात्काळ त्यांना आरईसीला त्या ठिकाणी सरकार म्हणून मी सांगतो सस्पेंड करा, चौकशी करा, गुन्हा दाखल करा. अरे सर्वसामान्य माणसं काबाड कष्ट करून त्या छोट्या घरात राहतात, पुनर्विकास करतात, काही घरं सोडा ना. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या दोन्ही निवडणुका पुढच्या वर्षी 6 महिन्यांच्या फरकानं होत आहेत. पण मोदींच्या नेतृत्वाखाली दोन्ही निवडणुका लढल्यास मतदार भाजपकडे आकर्षित होतील असा अंदाज स्थानिक भाजप नेत्यांचा आहे. मुंबईसह महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिका यांच्या निवडणुका आपण का रखडवून ठेवल्या? भारतीय जनता पक्षाचं एकमेव धोरण आहे सत्ता. सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता. त्यासाठी मग अडाणी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांना पाठीशी घालायचं. या धोरणानुसार जर राज्य चाललं असेल तर निवडणुका आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. तुम्ही निवडणुका कधीही घ्या, आम्ही तयार आहोत, एवढंच मी सांगू शकतो. खोटं बोललं जातं त्याला ते फार काळ टिकत नाही. एका ठराविक वेळानंतर लोकांच्या लक्षात येतं की हे खोटं बोलतायत आणि आपण खोटं बोलतोय. हे जर जनतेच्या लक्षात आलं तर मला जी खोटी सहानुभूती मिळते ही मिळणार नाही हे माहिती असल्यामुळे ते आग्रह धरतात की लवकर झाली पाहिजे. शेवटी असं आहे की त्या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इलेक्शन होणारच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या काळामध्ये जरी इलेक्शन झाल्यात का, प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे कारण असायचं, ते करोनाचं कारण असायचं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाच्या वेळेला चक्क विधानसभेचे तालिका अध्यक्ष सुनील भुसारा यांनाच उशीर झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ परिसरात घंटी वाजत असते. त्याआधी तालिका अध्यक्षांनी सभागृहात पोहोचणं अपेक्षित असतं. मात्र आज सुनील भुसारा उशिरा पोहोचले आणि त्यामुळे त्यांची चांगलीच धावपळ झाल्याचंही पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे. गडकरींच्या नागपूरमधल्या कार्यालयात हा धमकीचा फोन आलाय. आज सकाळी 2 वेळेला टेलिफोनवर हा फोन आलेला आहे. पूर्वी गडकरी यांच्या कार्यालयात 2दा धमकीचा कॉल करण्यात आलेला होता. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी धुळ्यातली आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं राडा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराच्या व्यवस्थापकालाच मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे. कंत्राटदाराच्या व्यवस्थापकानं धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या व्यवस्थापकाला चोपल्याचं सांगितलं जात आहे. यावेळेला या
व्यवस्थापकावर शाई आणि अंडी देखील फेकण्यात आली, तसंच त्याला शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आलेली आहे. कचरा संकलक कंत्राटदारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेत. मनमानी सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे. कुठलीही गाडी घंटागाडी वेळेवर येत नाही, कचरा संकलन करत नाही. या संदर्भामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आंदोलन आणि धरणं ठेवलं. हे करत असताना या स्वयंभू कंपनीचे जे कर्मचारी मॅनेजर आहेत त्यांनी या ठिकाणी उत्तर देताना असं म्हटलं की धुळेकर जनता घाण करते, धुळेकर जनतेला वळण नाही, अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निषेध करतो. आणि जर बाहेरच्या जिल्ह्यातले असे काही लोक येऊन फक्त धुळ्याच्या लोकांना नाव ठेवतील, धुळ्याच्या जनतेला नाव ठेवतील आणि पैसा कमवण्याच्या हेतून या ठिकाणी येतील, तर यांना अशाच पद्धतीने धडा शिकवला जाईल. मुंबईतल्या धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात महिलांची मंगळसूत्र, चेनसह सोन्याचे दागिने चोरी झाल्याचा प्रकार समोर आलेला होता. या प्रकरणी चोरी करणाऱ्या 6 महिलांना अटक करण्यात आलेली आहे. चोरट्या महिला या राजस्थानच्या बावरिया गँगच्या असल्याचं तपासादरम्यान समोर आलेलं आहे. मुंबईच्या मीरा रोड परिसरात शनिवारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांनी हजेरी लावली होती. यावेळेला भक्तांच्या या गर्दीचा फायदा घेत या चोरट्यांनी मोठी हातसफाई केली. त्यामुळे चोरीच्या अनेक तक्रारी मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या होत्या. या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी राजस्थानच्या बावरिया गँगमधल्या 6 महिलांना अटक केली आहे. वारंवार तिथं अशा चोरीच्या घटना घडत असल्यामुळे चर्चा झाल्यामुळं स्थानिक तिथले स्वयंसेवक आणि पोलीस यांनी सतर्क राहून तिथला थोडंफार नजर ठेवून त्या दिवशी जागेवरच तिथल्या 6 महिलांना ताब्यात घेतलेलं आहे. त्या 6 महिलांना काल अटक केलेली आहे. त्यांना 3 दिवस PC भेटलेले आहे, पोलीस कस्टडी रिमांड. प्राथमिक तपासामध्ये त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्याच्यामध्ये काल जवळपास 36 महिलांचे सोनसाखळ्या चोरी गेलेले आहेत. त्याच्यामध्ये काही आता गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. अजूनही तपास चालू आहे. राज्यातल्या अनेक भागामध्ये जात पंचायतीचा जाच सुरूच आहे. वैदू समाज जात पंचायतीचा जात समाजातील अनिष्ट आणि रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटुंबाला सहन करावा लागलाय. या जात पंचायतीनं कुटुंबालाच वाळीत टाकल्याचं समोर आलेलं आहे. श्रीरामपूर तालुक्यातल्या निपाणी वडगाव इथं राहणारे डॉक्टर चंदन लोखंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वैदू समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि जात पंचायत यांच्या विरोधात लढा देत आहेत. मात्र रंगपंचमीच्या दिवशी भरलेल्या जात पंचायतीनं लोखंडे कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकलाय. लोखंडे यांच्या कुटुंबाला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावलं जात नाही, तर त्यांच्या घरीही कोणी जात नाही. 15 दिवसांपूर्वी चंदन लोखंडे यांच्या आईचं निधन झालं. मात्र त्यांच्या सांत्वनाला किंवा दशक्रिया विधीलाही जात पंचायतीच्या फतव्यामुळे नातेवाईकांना जाता आलं नाही. वैदू जात पंचायत बंद केल्यामुळे जात पंचायतीत पंच लोक यांचा बदला घेण्यासाठी आम्हाला व आमच्या कुटुंबियांना जातीबाहेर काढण्यात आलेला आहे. तर ते अजूनही समाजाच्या कामासाठी बाहेर जातात. त्यावेळेस ते आमच्या मनात भीती असते की पंच लोकांकडून त्यांच्यावर हल्ला होऊ शकेल, त्यांना मारून टाकेल. जो कायद्याचा प्रचार प्रसार अंमलबजावणीचं जे सरकारचं काम आहे ते योग्य पद्धतीने होत नाही आणि आम्ही कार्यकर्त्यांनी ज्या झपाटलेपणे आतापर्यंत काम करत आलेलं आहे, तर याच्यासाठी ज्या 16 जात पंचायती बंद झाल्या आहेत, तर त्याला सरकारचं जर शासकीय यंत्रणेचं बळ आम्हाला मिळालं तर त्याचा प्रभाव टिकून राहणं आणि कायद्याच्या अंमलबजावणी होणं हे त्यासाठी आवश्यक आहे आणि शासकीय यंत्रणेने त्यात लक्ष घातलं पाहिजे. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सुद्धा बळ मिळालं पाहिजे. आणि जो कायदा झालेला आहे त्या कायद्याच्या आजपर्यंत नियम झालेले नाहीयेत. आम्ही प्रपोज नियम ड्राफ्ट सुद्धा शासनाला दिलेला आहे, परंतु ते अंमलबजावणीसाठी नियम होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. गेल्या 7 दिवसांपासून संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारकडून 3 महिन्यात पेन्शन लागू करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्याचं जाहीर केलं. मात्र तरी सुद्धा काही संघटना संपावर ठाम होत्या. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सगळ्या संघटनांनी संप मागे घेतलाय आणि त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. खरं तर संप मागे घेण्याच्या मुद्द्यावरून अमरावतीत फूट पडली होती. अखेर संप मागे घेण्यावरून काल नाराज असलेले जिल्हा परिषदेतल्या लिपिक कर्मचारी आज कामावर परतले. काहीशा नाराजीनंच
का होईना ते कामावर परतलेले आहेत. कामावर हजर होताना वरिष्ठ पातळीवरून विश्वासात न घेतल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. जुन्या पेन्शनसाठी लढा यापुढेही असाच सुरू राहील अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आपण जो संपाची नोटीस दिली होती हे राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समिती यांच्या अध्यक्षतेखाली आपण त्या समितीची शासनाला नोटीस दिली होती. म्हणून त्या समितीनेच माघार घेतलेली असल्यामुळे आपण नोटीस नसल्यामुळे आपल्याला संपात जर गेलो तर आपला हा अनधिकृत संप होईल. कारण आपली नोटीस राहणार नाही. ज्या याच्याकडनं आपण नोटीस दिली होती ज्यांच्या आधारे त्यांनी संप मागं घेतले असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आम्हाला आज कामावर रुजू व्हावे लागले. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेला संप काल अखेर मिटला. या संपाबाबत संपकर्त्यांमध्ये अद्यापही संभ्रमाची स्थिती आहे. काही संघटनेच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या गेल्या आणि त्यानुसार कृषी विभागातले कर्मचारी कामावर हजरही झाले. पण महसूल कर्मचारी मात्र अजूनही आपल्या संपावर ठाम आहेत. मी सध्या आहे बाबुळगावच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये. या ठिकाणी आपण बघू शकता 2 ते 3 कर्मचारी फक्त या ठिकाणी कामावर आलेले आहे. आणि त्या तिथल्या अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा प्रकारचे आमचे जे काटकर म्हणून जे त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आपला संप मिटलेला आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी कामावर रुजू झालेले आहे. मात्र जे महसूलचे कर्मचारी आहेत ते अद्यापही कामावर रुजू झालेले नाही आहे. आणि एकंदरीतच जी सध्याची जी संपकर्त्यांची किंवा आंदोलनकर्त्यांची जी भूमिका आहे त्यामुळे या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी एक 10च्या दरम्यान सगळे कर्मचारी जे आहे ते कामावर येत असतात. मात्र आज या ठिकाणी संपानंतरचा पहिला दिवस असल्यामुळे होऊ शकते कदाचित या लोकांना या ठिकाणी यायला उशीर झाला. आपल्यासोबत काही कर्मचारी आपण त्यांनाही विचारूया नेमकी कशा पद्धतीनं त्यांचा संप सुरू होता आणि जे काही बरेचसे जे कर्मचारी आहेत ते अजूनही संपावर आहे. दादा मला एक सांगा की तुम्ही कामावर आलेले आहे, काय कारण आहे? कारण आमचे जे समितीचे जे अध्यक्ष असते विश्वास काटकर देशमुख समितीचे यांनी संप मागे घेतलेला आहे. आणि आमचे लिपिवर्गीय कृषी विभाग संघटनेचे जे अध्यक्ष आहे मुलानी साहेब यांनी आम्हाला कामावर हजर झाले सांगितलं. त्यामुळे आम्ही हजर झालो आज. किती लोक आहे कामावर तुमच्या आज? आमच्या इथे आस्थापनेत 5 जण आहे इथे. आणि त्यापैकी कामावर किती आहे? कामावर आले ना आता सगळे झाले, पूर्ण झाले. कृषी विभागाचे जे कर्मचारी आहे कारकून तर त्यांना तशा प्रकारे सूचना मिळालेल्या आहे की कामावर हजर व्हा कारण संप मिटलेला अशा प्रकारची त्यांना सूचना मिळाली. त्यावरूनच या ठिकाणी ते कामावर आले. संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे कारण महसूलचे जे कर्मचारी आहेत ते अद्यापही कामावर रुजू झालेले नाही आहे. बाबुळगाववरून भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. 8 दिवसांच्या संपानंतर कोल्हापुरात शासकीय कर्मचारी कामावर हजर झाले आणि त्यामुळे सगळीच कार्यालयं गर्दीने गजबजून गेली. 8 दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात तर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर आजपासून कामाला सुरुवात केलेली आणि सगळ्याच कार्यालयामध्ये सध्या गर्दी पाहायला मिळते. मी सध्या कोल्हापूरच्या आरटीओ ऑफिसमध्ये आहे आणि या ठिकाणी सुद्धा हेच दृश्य आपल्याला दिसून येते. मोठी रांग आहे ते या कार्यालयामध्ये लागलेले आहे. खरं तर गेल्या 7 दिवसापासून सगळ्यांची कामं खोळंबली होती. ती कामं पूर्ण करून घेण्यासाठी आज सगळे नागरिक आहेत ते आरटीओ कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठी रांग आहे ते आपण पाहू शकतो. गेल्या 7 दिवसापासून संप सुरू होता आणि अनेक कामं आहेत ती खोळंबली होती. ही कामं घेऊन ही सगळे नागरिक इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि कर्मचारी सुद्धा ही कामं आहेत ते या ठिकाणी करून देताना आपल्याला दिसून येतात. अगदी जलद गतीने ही सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे तो कर्मचारी करताना पाहायला मिळतात. खरं तर मार्च एंडिंग आहे आणि मार्च एंडिंगसाठी अनेक टॅक्स आहेत ते भरावे लागतात आणि हे टॅक्स भरण्यासाठी अनेक जण या कार्यालयात खेटे घालत होते. मात्र संप असल्यामुळे ती कामं झाली नव्हती. आता मात्र कार्यालये सुरू झालेले आहेत आणि सगळ्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीनं दृश्य आहे ते पाहायला मिळते. मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आणि लांबच लांब रांगा लागल्याचं सध्या दृश्य आहे ते कोल्हापूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये आपल्याला दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारनं राज्यातल्या 1,58,00,000 शिधाधारक कुटुंबांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. मात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका गोरगरिबांना बसलाय. गुढीपाडवा अवघ्या काही तासांवर आलाय. मात्र राज्य सरकारनं जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही पूर्णपणे पोहोचू शकलेला नाही. काही भागांमध्ये फक्त रवा आलाय तर साखर, पामतेल आणि डाळीची प्रतीक्षा आहे.
विरोधकांनी सरकारवर या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही असं चित्र सध्या तरी दिसतंय. सरकारने गुढीपाडवासाठी शिधा वाटपण्याचा निर्णय घेतला आहे. कुठेच शिधा दिसत नाही आणि सगळे लोक वाटतात उद्याचा गुढीपाडवा आहे. दिवाळीचाच जो पूर्ण मिळाला नाही किंवा योग्य पद्धतीने मिळाला नाही, आता गुढीपाडव्याचं काय होणार मला माहित नाही. यांना आनंदाचा शिधा नाही वाटायचा. त्या पॅकेटवर स्वतःचे फोटो छापून ते गरिबांच्या घरात द्यायचे. यांना शिधा देण्यात काहीही इंटरेस्ट नाही. या मागच्या वेळी सुद्धा दिवाळीच्या वेळी फोटो छापले नाहीत पाकिटावरचे, म्हणून शिधा वेळेवर गेला नव्हता. 2 वस्तू मिळल्या, 2 वस्तू नाही मिळल्या. आजही तीच परिस्थिती आहे. हा शिधा पोचणारच नाही. सरकार फक्त स्वतःच्या जाहिराती करणं, प्रत्येक गोष्टीत जाहिरात बघणं, प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फोटो छापणं, याच्या पलीकडे सरकार दुसरं करत नाही. गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र अद्यापही शिधा रेशन दुकानात पोहोचलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हा शिधा गुढीपाडव्याला मिळणार नाहीये. शिधा न मिळाल्यानं गुढीपाडव्याला गोडधोड करता येणार नाही. रेशन दुकानातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा हा गरिबांच्या घरी सुद्धा अत्यंत आनंदाने, उत्साहाने आणि गोडधोड अन्नपदार्थ तयार करून साजरा व्हावा यासाठी राज्य सरकारनं दिवाळीप्रमाणेच गुढीपाडव्याला देखील आनंदाचे शिधा देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करून आता जवळपास महिनाभर उलटलेला आहे आणि गुढीपाडव्याला आता 1 दिवस शिल्लक आहे. मात्र 1 दिवस शिल्लक असताना देखील राशनच्या दुकानामध्ये जो आहे तो हा आनंदाचा शिधा अद्याप पोहोचलेला नाही आहे. आपण लोकांकडून थेट जाणून घेऊया. मला सांगा, आनंदाचा शिधा देणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. तुम्ही दुकानात आलेला आहे, काय स्थिती? दुकान में आज भी लेने के लिए आए थे हम लोग, लेकिन आया नहीं, अभी तक पहुंचा नहीं, तो इससे थोड़े से नाराज है पब्लिक का. कुछ मिल जाता तो अच्छा रहता जल्दी से, तो ये त्योहार हो जाता. तुम्ही सांगा, तुम्ही किती दिवस झाले इथे येता आणि तुम्हाला काय उत्तर देता? अजून येऊन राहिली आहे इथे, पण अजून आला नाही. दिवाळीमध्ये मिळालं होतं, आता नाही मिळालं. मला वाटलं का काल उद्या भेटणार आहे म्हणून, इसलिए मैं आज आई. नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय बोलक्या आहेत. जर हा शिधा वेळेवर मिळाला असता तर त्यांच्या घरी जे आहे ते गोडधोड करता आलं असतं. आपल्यासोबत इथले दुकानदार आहे. मला सांगा, तुमच्याकडे लोक विचारायला येत आहे, गेले 8 दिवसापासून येत आहे, काय स्थिती आहे, कुठे अडकला हा सगळा आनंदाचा शिधा? पहले तो राज्य सरकार ने प्रथम बार ऐसी घोषणा की है कि गुड़ी पाड़वा निमित्त कार्ड धारकों को आनंद शिधा दिया जाएगा, और इसका समय दिया था उन्होंने गुड़ी पाड़वा से 14 अप्रैल के मध्य. इसी बीच ग्राहकों को मिल जाएगा, ऐसी पूरी उम्मीद है. सरकारी पातळीवर आता या सगळ्या गोष्टींना गांभीर्यानं घेऊन लवकरात लवकर नागरिकांना आनंदाचा शिधा कसा पोहोचेल अशी व्यवस्था करणं गरजेचं झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यानंतर अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया. राज्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यानं थैमान घातल्यामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. 25 जिल्ह्यातल्या 1,39,222 हेक्टरवरच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकं, फळपिकं आणि पालेभाज्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यामुळे पुढच्या 2 दिवसात पंचनामे पूर्ण केले जातील. त्यानंतर पंचनामे करून संबंधित अहवाल राज्य सरकारला पाठवला जाईल. बाधितांना नियमानुसार मिळणारी मदत राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. केंद्र सरकारची मदत घ्यायची ठरल्यास एनडीआरएफचं पथक येऊन तपासणी करेल असं कृषी संचालकांनी स्पष्ट केलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले. जिल्ह्यामध्ये सुमारे 1.25 लाख हेक्टरवर कापसाचं उत्पादन घेण्यात येतं. मात्र कापसाला भाव नसल्यानं मोठ्या कष्टानं पिकवलेला हा कापूस मातीमोल दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. यंदा कापसाचा क्विंटलला असलेला दर 6,500वरच स्थिरावलाय. गेल्या वर्षी मात्र कापसाला 12,000चा दर मिळालेला होता. योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं कापूस घरातच साठवून ठेवलाय. त्यामुळे आजारांना देखील निमंत्रण मिळतंय आणि बळीराजाचं आर्थिक गणितही आता बिघडू लागलेलं आहे. गव्हर्नमेंटला, आपला महाराष्ट्र राज्य सरकारला हेच मागणी आहे का मागच्या वर्षी या टायमाला 11,000-11,500 क्विंटल रुपये भाव होता, तर यावर्षी 7,500 फक्त आहे. तर आमची तेवढी मागणी नाही का आम्हाला यावर्षी 12,000 मिळायला पाहिजे, एवढं आमचे कास्तकाराची मागणी आहे. पुढे आता मेहनतीनं आम्ही शेत्या वगैरे ठेक्याच्या केल्या आहे, तरी आम्हाला यावर्षी बोनड नसताना कापूस थोडा झाला आम्हाला, पण भाव नाही कापसाला आणि आम्हाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. एवढी मेहनत करून आमचा काही उपयोग नाही होणार.
नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. मात्र अवकाळीच्या भीतीनं शेतकरी आपला माल मिळेल त्या भावानं विकतायत. टरबूज, खरबूज तर कवडी मोल दरानं विकावं लागतंय. 8 दिवसांपूर्वी टरबूज 15 रुपये किलो तर खरबूज 25 रुपये किलोनं विकलं जात होतं. पण 5 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं या फळांचं नुकसान झालंय. पुन्हा जर पाऊस आला तर आणखी नुकसान होईल या भीतीनं कोणत्याही परिस्थितीत टरबूज आणि खरबूज विकण्याची लगबग शेतकऱ्यांकडनं सुरू आहे. गारगोट झाल्यामुळं आणि वातावरणामुळे खूप भाव होते टरबुजाला. तर पण नुकसान अशी झाली की ते गारगोटमुळं आणि पाण्यामुळं फार नुकसान झाली. आता शेतकऱ्याचा माल तरी पण 9 रुपयाला मी 2 दिवसाखाली मागितलं होतं. मात्र आताच्या टायमाला गारगोटचं मार लागलं हे लागल्यामुळं त्या मालाचा रेट 2.5 रुपये झालं. आता माझा 2 एकरचा टरबूजचा प्लॉट आहे. या प्लॉटचे अजून काही दिवस बाकी होते. प्लॉट तोडणीला आलेला नव्हता, त्यामुळे याला काढावं लागलं बेभाव. याला काही आता मार्केट चांगल्या टरबुजाला 8-9 रुपये आहे, तरी पण हे अर्ध्या म्हणजे 3 रुपयाच्या भावानं दिलेलं आहे. शेतकरी आम्ही खूप हवेलदार झालेलो आहोत. त्याचा खर्च बी निघेल एवढी अशी गॅरंटी नाही आमची. गारपेट आता एवढी झाली की केळी, टरबूज, ऊस सगळ्या पिकावर खूप अत्यंत नुकसान झालेलं आहे. आणि हवामान आणखीन काही बदलायला तयार नाही. हवामान आणखीन तशाला तसं आहे. रायगडमधल्या सुधागड, महाड, पोलादपूर, खालापूर, माथेरान, कर्जत, अलिबाग, उरण, पेण आणि माणगावसह विविध भागात सकाळपासूनच अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. तर वारंवार पडणाऱ्या पावसामुळे आंबा, काजू पिकासह रब्बी पिकांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. जुन्या पेन्शनचं आंदोलन आटपून घरी निघालेल्या शिक्षकांच्या मोटरसायकलला टेम्पोची जोरदार धडक बसली आहे. संगमनेर तालुक्यातल्या सायखिंडी फाट्याजवळ ही घटना घडली असून या सगळ्या अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय. या अपघातात अजय नन्नावरे या शिक्षकासह चालकाचा देखील मृत्यू झालाय. नाशिक शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आईला बेशुद्ध करून 3 महिन्याच्या चिमुकलीची हत्या करण्यात आलेली आहे. नाशिक शहरातल्या ध्रुवनगर परिसरातली ही घटना आहे. चिमुकलीच्या हत्येचं कारण अस्पष्ट आहे. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ध्रुवांशी रोकडे असं या चिमुकलीचं नाव आहे. चिमुकलीच्या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे. गुढीपाडव्यासाठी गुढी उभारायला लागणारे बांबू आणि झेंडूच्या फुलांची बाजारात मोठी आवक झाली आहे. हा बांबू 50 ते 80 रुपयांना विकला जातोय. अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे दरही वाढलेले आहेत. एरवी 100 रुपये किलो दरानं मिळणारा झेंडू आता 150 रुपये किलो दरानं मिळत आहे. गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखर गाठीने धाराशिवमधली बाजारपेठ सजून गेलेली आहे. यंदा मात्र गुजरातमधनं साखर गाठी विक्रीसाठी आल्यानं पहिल्यांदा स्थानिक उत्पादित केल्या जाणाऱ्या साखर गाठीचा भाव आता निम्म्यावर आलाय. त्यामुळे स्थानिक व्यापारी साखर गाठीच्या व्यवसायात चांगलाच अडचणीतही आलाय. आमच्या सारख्याला बघा सध्या गुजरातचा हार 50 आणि 60 रुपये किलो भेटायला लागलाय. तिथं आपल्या महाराष्ट्राचा हार जर बघायला गेलं तर 80 आणि 90 रुपये किलो भेटायला लागलाय. सध्या आता सण आलाय. सण आल्यामुळे महाराष्ट्रात भाव वाढवले. तिथं आम्हाला गुजरात हार 50 किंवा 60 रुपये किलो भेटतो. आम्हाला हार सगळ्यात जास्त परवडतं म्हणलं तर गुजरातचा, कारण गाड्याला वगैरे सगळीकडे हारे बांधावे लागतात. त्यामुळे आमचे हार खरेदी जास्त करावं लागते आम्हाला. आणि यानंतरची बातमी विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून भाविकांना श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करता येणार आहे. दररोज भाविकांना दिवसातनं 3 वेळेला पूजा करता यावी अशी व्यवस्था मंदिर समितीनं केलेली आहे. सकाळी नैवेद्याच्या वेळेला, दुपारी पोशाखाच्या वेळेला आणि संध्याकाळी धुपारतीच्या वेळेला या पूजा होणार असून रोज किमान 30 कुटुंबांना या पूजेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय भाविकांना देवाचा प्रसाद समितीकडून दिला जाणार आहे. यामुळे या कुटुंबांना देवाची पूजा तर करता येईलच, शिवाय विठुरायाच्या चरणावर तुळशी देखील अर्पण करता येईल.
या पूजेसाठी एका कुटुंबाला 2100 रुपये मंदिर समितीकडे भरावे लागणार असून देवाची पूजा, दर्शन आणि प्रसाद असा तिहेरी लाभ भाविकांना मिळणार आहे. मंदिर समितीने या पाडव्याचा शुभ मुहूर्त गाठून तुळशी पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तुळशी पूजा बाजीराव पडसळगीमध्ये होईल. याला एकूण 2100 रुपये भरावे लागतील. याला एकूण 4 माणसं आज सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि रोज 7 ते 10च्या आसपास एका वेळेस पूजा होतील आणि या पूजा आपल्याला आधी बुक सुद्धा करता येतील. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.